सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धानय्या सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. 15 जून रोजी महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे. फक्त आपल्या हातात 22 दिवस राहिलेले आहे. ह्या आपण सर्वात शेवटच्या टप्प्यात आहोत. या शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचा आत्मविश्वास अजून वाढला पाहिजे, तुमचा अभ्यासाचा गती अजून वाढला पाहिजे, तुमचं मन शांत व्हायला पाहिजे, तुमचा दृष्टी पूर्णपणे तुमच्या ध्येयावरती असायला पाहिजे. आई वडिलांच्या आशीर्वादाने, कुटुंबांचा संपूर्ण साथ, मदत घेऊन आपण या टप्प्यात अभ्यास केला पाहिजे. आतापर्यंत केलेले अभ्यास आणि उरलेले जे 22 दिवस आहे, या 22 दिवसात अतिशय प्रामाणिकपणाने, अतिशय उत्साहाने आपण अभ्यास केला पाहिजे, तरच आपल्याला रिझल्ट मिळतो. आतापर्यंत केलेला अभ्यास त्याला योग्य दिशा देण्यासाठी आता जे तुम्ही अभ्यास करणार आहे हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं शेवट क्षणी हार न मानता, शेवट क्षणी डिप्रेशन मध्ये न येता, शेवट क्षणी नेगेटिव्ह विचाराने न राहता, शेवटच्या क्षणी माझ्याकडून होत नाही असा विचार न आणता, शेवटच्या क्षणी मला अनेक समस्या आहे, आर्थिक समस्या आहे, मानसिक समस्या निर्माण होत आहे, मी सोडून देतो असा विचार करायचा नाही. कितीही विचार आला तरी तो विचाराला थोडा बाजूला सरकून शेवटच्या टप्प्यात सकारात्मक विचार करून जेवढा अभ्यास झालेले आहे तेवढाच अभ्यासाच्या जोरावर येणारे महाराष्ट्राची सेट एक्झाम तुम्हाला यश मिळावं, एवढ्याच अभ्यासावरून तुम्हाला रिझल्ट मिळाला पाहिजे, एवढ्याच अभ्यासावरून तुम्हाला यश मिळालं पाहिजे, एवढ्याच तयारीवरून तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, एवढंच स्टडी प्लॅनिंग वरनं तुमच्या हातात महाराष्ट्राचे सेट सर्टिफिकेट यायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या. गेल्या वर्षी जेव्हा महाराष्ट्राची फॉर्म विद्यार्थी भरलेले होते त्याचा लिस्ट पाहिलो मी. गेल्या वर्षी 1,28,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि या वर्षी 1,10,000 विद्यार्थी फॉर्म भरलेले आहे. म्हणजे राहिलेले जे विद्यार्थी आहेत म्हणजे 1,18,000, ह्याचा अर्थ एक 10,000 विद्यार्थी फॉर्म भरलेले नाही. अगोदर मी त्यांना अभिनंदन करतो, कारण त्यांच्या जीवनात त्यांनी ठरवलेलं आहे की मला सेट द्यायचं नाही आणि सेट पास होऊन काही उपयोग नाही, सेट परीक्षाचा व्हॅल्यू नाही, सेट परीक्षेमध्ये माझं वेळ, माझा पैसा, माझा प्रयत्न मी वाया घालवणार नाही, म्हणून ते कंप्लीटपणे सोडून दिलेले. म्हणून मी त्यांना, म्हणजे हे मी टीका करून त्यांना असं बोलतो असं नाही, एकदम प्रामाणिकपणाने मी त्यांना रिस्पेक्ट देतो, कारण त्यांच्या जीवनात एक क्लॅरिटी आहे, त्यांच्या जीवनात ते ठरवलेले आहे. ज्यांचा लक्ष क्लॅरिटीने असतो, क्लॅरिटी म्हणजे स्पष्ट लक्ष ज्यांचा असतो तो विद्यार्थ्यांना रिझल्ट मिळत असतो. आता तुम्ही एक्झाम देणार आहे म्हणून तुम्ही फॉर्म भरलेले, तुम्हालाही अभिनंदनच. फक्त फॉर्म भरणं हा एकच काम नसतो. पूर्णपणे, मी काय म्हणतो, पूर्णपणे लक्ष देऊन, पूर्णपणे म्हणजे 100% आपण काय म्हणतो, आपलं पूर्ण समर्पण भावना आपण जर अभ्यास करायचं ठरवल्यानंतर तुम्ही फॉर्म भरलेला आहे असं मी समजून घेतो. उगा संख्येने, उगा म्हणून फॉर्म जर आपण भरलो, उगा म्हणून आपण
पेपरला जाऊन बसलो, उग म्हणून आपण ह्या परीक्षेकडे पाहिलो तर उग म्हणूनच आपण राहतो, मग ते उपयोगच नाही. आता हा शेवटचे 20 दिवस जर आता तुम्हाला टेन्शन येत असेल, आता तुमच्या मनात एक डिप्रेशनची भावना निर्माण होत असेल, आता थोडं तुम्हाला ताण येत असेल, तर दिस इज द गुड इंडिकेशन ऑफ गुड स्टुडंट. आता जर ताण येत असेल, आता टेन्शन येत असेल, आता थोडं डिप्रेशन भावना मधून येऊन जात असेल, तर लक्षात घ्या तुम्ही चांगल्या मार्गावर आहात, तुम्ही अभ्यास चांगला करीत आहात, तुमचा हा लक्षण चांगल्या विद्यार्थ्यांचं लक्षण आहे असं समजून घेतो आपण. टेन्शन यायला पाहिजे कारण तुम्ही अभ्यास करत आहे म्हणून तुम्हाला टेन्शन येतो. जो ह्या पेपरकडे सिरियसनेस बघत नाही त्यांना टेन्शन येत नाही, कारण त्यांचा अभ्यास किती झालाय, अजून किती राहिलंय हे त्यांना माहिती नसतो. परंतु तुम्ही मात्र टेन्शन आलं म्हणून पूर्ण त्या टेन्शन मध्ये बुडवू नका. टेन्शन आलं की ठीक आहे, ओके, म्हणजे मला टेन्शन यायला पाहिजे, मी अभ्यास करत आहे म्हणून मला टेन्शन येतो असं समजून घेऊन पॉझिटिव्ह विचाराने पुन्हा प्रयत्न करा. आता सर ह्यावेळी काय प्रयत्न करायचो, काय प्रयत्न करायचं, काहीच नाही. फक्त अगोदर थोडं शांत राहा, शांत, डोक्यावरती ताण कमी करून घ्या, शांत राहा अगोदर. कूल माइंड, कूल माइंड. सर येत नाही हो तसं कूल माइंड. कूल राहाच, शांत राहा अगोदर. अजून 22 दिवस आपल्या हातात आहेत आणि 22 दिवसात आपलं रिझल्ट येणारच आहे. कारण का म्हणतो तर तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलेला आहेत ना, मग आतापर्यंत अभ्यास केलेल्यामुळं त्याचा फायदा, त्याचा फल, त्याचा रिझल्ट, त्याचा फ्रुट्स आपल्याला मिळणारच आहे. फक्त आपल्या हातात काय, काम करत राहणे, अभ्यास करत राहणे, रिव्हिजन करत राहणे, शांत डोकं ठेवणे, मनात नेगेटिव्ह विचार आणायचं नाही, फक्त फोकस्ड लक्ष केंद्रित करून काम करत राहणे हे आपल्या हातात आहे. पाठीमागील क्वेश्चन पेपरचं थोडं वाचन करणे आहे, काढलेले नोट्स तेवढंच रिव्हिजन करणे, नवीन ह्याच्यामध्ये काहीच ऍड करू नका, नवीन काही ह्याच्यामध्ये प्लस करू नका, आहे तेवढं नोट्स वाचन करा, रिव्हिजन करा. रिव्हिजन, आता रिव्हिजनची दिवस आहे. जो व्यवस्थित रिव्हिजन करतो त्याला रिझल्ट मिळतो. बघ आता हातात पुस्तक घ्यायचं नाही, तुम्ही काढलेले नोट्सच वाचन करा. पेपर 1 कडे जास्त लक्ष द्या. पेपर 2 मध्ये जे सोपं युनिट आहे ते व्यवस्थित रिव्हिजन करा, फक्त रिव्हिजन करा. कारण जेवढं रिव्हिजन तुमचं होणार आहे तेवढं लक्षात तुम्हाला राहणार आहे. हे बघा 100 प्रश्नापैकी 50 प्रश्न येतच नाही असं अगोदर समजून घ्या ना, तर ताण येत नाही. फक्त 50 प्रश्नावरनच म्हणजे 50% तुमचा रिझल्ट मिळत असतो. म्हणून रिव्हिजन करा. पेपर 1चं रिव्हिजन करा. पेपर 1 मध्ये 10 टॉपिक मध्ये 60 टॉपिकचं रिव्हिजन करा. मला माहिती आहे की मॅक्झिमम विद्यार्थी जे माझं पुस्तक घेतले त्याच्यातील जे 3-3, 4-4 पेजेस आहे तेवढंच वाचन करा बस. जर त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न आला तर ते येणारच नाही. तुम्ही तेवढ्यावरच विश्वास ठेवा, तेवढंच करा. जे 3-3 पेजेस मधला जो पॉइंट्स आहे तेवढं वाचन करा पेपर 1 साठी. पेपर 1 मध्ये सहजरित्या 60-70 मार्क तुम्हाला मिळालाच पाहिजे. पेपर 2 हा तुमचा विषयांचा अभ्यास आहे. तुमच्या विषयापैकी 100 प्रश्नापैकी 50 प्रश्नांचाच अभ्यास होऊ द्या, काही अडचण येणार नाही. म्हणून रिव्हिजन करा, पुस्तक वाचन करू नका, पहिलं गोष्ट. दुसरं, तुम्ही म्हणाल सर क्वेश्चन बघू का पुस्तकाच्या खाली, नको, फक्त थेरी बघा. माझं पेपर 1चं जे पुस्तक घेतलं तुम्ही, पेपर जो इंग्लिश लिटरेचरचं थेरी घेतलेत त्याच्यात जे मी थोडं कंटेंट दिलंय तेवढंच वाचन करा हो, तेवढंच. आता इंग्लिश लिटरेचरमध्ये मी तुम्हाला काही ठराविक लिटररी टर्म्स दिले, तेवढंच वाचन करा. मास्टर पीसेसचं नाव दिलेलं 100, तेवढंच वाचन करा. सब टायटलचं नाव दिलं तेवढंच वाचन करा. फेमस कोटेशनचं नाव दिलं तेवढंच वाचन करा, तेवढंच करा. म्हणजे रिव्हिजन मस्ट. त्याच्यानंतर फक्त माइंड थोडं शांत ठेवा, कूल माइंड. तिसरं, अभ्यासावरतीच तुमचं लक्ष पाहिजे, रिझल्ट वरतीच तुमचा रिझल्ट म्हणण्यापेक्षा तुमचा एक्झाम वरती तुमचं लक्ष असू द्या, ऑटोमॅटिकली रिझल्ट मिळतो. आणि लिमिटेड मटेरियल वाचन करा, लिमिटेड मटेरियल वाचन करा. आणि पाठीमागील क्वेश्चन पेपर त्याचं रिव्हिजन करा, ते वाचन करा, त्याचं अनालिसिस करा.
जास्त मटेरियल हातात घेऊन बसू नका, ताण निर्माण येतो. ओके. आणि जर तुम्ही व्यवस्थित करत असाल अभ्यास तर रिझल्ट मिळणारच आहे ना. कारण हा का आत्तापासून तुम्ही अभ्यास सुरू केलेला नाही, पाठीमागील 3-4 महिन्यापासून तुमचा अभ्यास आहे. आणि जे विद्यार्थी गेल्या वर्षी 2-3 मार्काने रिझल्ट गेलेले, ते गेल्या वर्षापासून ते रिझल्टाच्या निरीक्षावरती ते अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थी. त्यामुळे रिझल्ट मिळणारच आहे. आणि रिझल्ट मिळण्या अगोदर तुम्ही किती त्याच्यासाठी डिवोटेड केलेलं की ते खूप महत्वाचं आहे. जेव्हा मी महाराष्ट्राचा सेट एक्झाम दिलो होतो, सेट एक्झाम देण्या अगोदर 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 दीड वर्ष मी अभ्यास करत राहिलो होतो. त्यामुळे महाराष्ट्रात आय गॉट फर्स्ट रँक बाय गेटिंग 270 मार्क्स. 270 गुण मला मिळालेलं 2015च्या सेट एक्झाम मध्ये. म्हणजे डिसेंबर 2013 पासून मी अभ्यास सुरू केलो होतो. 2014 पूर्ण अभ्यास केलो 2014, आणि 2015 मधलं 6 महिने मी अभ्यास केलो. मग का रिझल्ट मिळत नाही? मग तेवढं सातत्याने मी अभ्यास केलो ना, म्हणजे दीड वर्ष. आणि दीड वर्षामध्ये इतर वेगवेगळ्या राज्यात जाऊन मी पेपर देत राहिलो होतो. म्हणजे त्याच फ्लो मध्ये मी होतो म्हणून मला रिझल्ट मिळाला नाही. रिझल्ट उगा मिळत नसतो. उगा म्हटल्यानंतर काही लोक उगा कशाला उगा ना असा करू नका प्लीज दादांनो. एवढं करा, रिझल्ट मिळतो. आणि हातात तुमचं काम काय? फक्त अभ्यास करणे. आता नेमका काय अभ्यास करायचं हे मी किती वेळा तरी सांगितलेलं आहे, आणि तेच सांगायचं गरज नसतं हो. शहाणा माणसाला एकदा सांगितलं की लगेच तो समजून घेतला पाहिजे आणि मार्गी लागला पाहिजे. आम्ही फक्त काय एक्सटर्नल फॅक्टर, म्हणजे आम्ही बाहेरून तुम्हाला प्रेरणा देणारे घटक आहे. मी सांगतो म्हणून तुम्ही अभ्यास करायचं, तुमचं आई वडील सांगतात म्हणून तुम्ही अभ्यास करायचं, तुमचं घरच्यांनी तुम्हाला सांगतात म्हणून अभ्यास करायचं, हे एक्सटर्नल फॅक्टर्स आहे. हे आम्ही बाहेरून प्रेरणा देतो. बाहेरून प्रेरणा पण चांगलंच आहे. बाहेरून प्रेरणा हा 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असतो. सतत अभ्यास करायची जी प्रेरणा आहे हे तुमच्या मनात यायला पाहिजे. त्याला सेल्फ मोटिवेशन म्हणतात, स्वप्रेरणा. आणि ज्या विद्यार्थ्यामध्ये स्वप्रेरणा सतत असतो तो विद्यार्थ्यांना रिझल्ट मिळतो. बघा, कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेषु कदाचन. कर्मण्य राधिका श्रीकृष्णाने सांगतात की आपलं फक्त काम करत राहा. कर्मण्य जे कोटेशन आहेत बघा, कर्मण्य माधिकारास्ते ना फलेषु कदाचन. आपण फक्त काम करत राहा, आपण फक्त कृती करत राहा, आपण फक्त अभ्यास करत राहा, रिझल्ट ऑटोमॅटिकली मिळतो. रिझल्ट देण्याची कामं वर एक माणूस बसलेला आहे, देव माणूस. तो बघत असतो आपलं कर्म, आपलं काम, आपलं डिवोशन. सर आम्ही लई प्रामाणिक आहे तरी आपल्याला रिझल्ट मिळत नाही, मग देव आपल्याकडे बघत नाही का? असा पण प्रश्न अनेक विद्यार्थी विचारतात. आता त्यांचा डिसिजन काय असेल हे आपलं माहिती नाही ना. आपल्या हातात काय डिसिजन आहे आपण केला पाहिजे. आपल्या हातात काय आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं काम आपण करत असतो. 2 दिवसापूर्वी कर्नाटकातील एक ताई, एक मॅडम बानू मुस्ताक या मॅडमना आंतरराष्ट्रीय बुकर प्राइज मिळालेले आहे. 2025चा बुकर प्राइज आपलं भारतीय मुस्लिम महिलांना जे भानू मुस्ताक आहेत त्या मॅडमना मिळालेले आहेत. त्यांनी लॉयर म्हणून काम करीत आहेत बेंगळूर येथे. त्यांनी सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे. ते जर्नलिझम मध्ये काम केलेले मॅडम आहेत. त्यांनी मुस्लिम समाजात किती अडचणी निर्माण होतात आणि त्याच्यावर मात करून आपण कसं यश मिळालं पाहिजे, कसं आपलं जीवन सुधारलं पाहिजे ह्याच्यावरती त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत. कन्नडमध्ये त्यांनी कथा लिहिलेत आणि तो कन्नडचा कथा इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन केलेले हे बस्ती मॅडम, दीप बस्ती मॅडम, या मॅडमचं ट्रान्सलेशन बघून आणि बानू मॅडम लिहिलेले कंटेंट पाहून या वर्षी आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल बुकर प्राइज मिळालेले आहे. बुकर प्राइज मिळालेले पहिलं कन्नड लेखिका आहेत हे मॅडम. त्यांना मनापासून अभिनंदन. मग त्यांना
हे बघा, कधीपासून हे लिहित गेलेत, आज त्यांना तो रिझल्ट मिळालेला आहे. आणि रिझल्ट मिळाल्यानंतर संपूर्ण देशाला माहिती होत असतो. आणि तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुमच्या कुटुंबात, तुमच्या रिलेशनमध्ये, तुमच्या गावात, तुमच्या गल्लीत, तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या परिसरात तुमचं नाव होतो. त्यावेळी सगळे लोक तुम्हाला कौतुक करतील. त्याच्या अगोदर तुम्ही स्वतःसाठी कौतुक करा. तुम्ही स्वतःसाठी जीवन जगा. तुम्ही स्वतःसाठी काम करत राहा. इतरांशी कंपॅरिझन करू नका. इतरांशी कंपॅरिझन म्हणजे काय, मग आपण दुसऱ्यांचं बघून आपण ठरत असतो, तसं करू नका. इतरांचं जीवन वेगळं असेल, तुमचं जीवन वेगळं असतो. काल ना मी सहज इथं, मी आता 10 दिवस झाला मी गावात नाही. काल येत होतो आणि आमच्या घरासमोर एक कॅन्टीन आहे, चहाची कॅन्टीन. तिथे एक मुस्लिम मुलगा त्याने कॅन्टीन चालवतो. गेल्या वर्षीच त्यांचा वडिलांचा मृत्यू झाला होता आणि तो मुलगा 10वीला होता. त्यांनी त्यांनी फक्त मला सर या सर आओ सर सर क्यों सर इधर आओ इधर आने के बाद मुझे त्यांनी बूस्ट करके दिया. सर बूस्ट पियो. मैं बोला क्यों बूस्ट? सर मैं 10वीं पास हुआ. अरे 10th रिजल्ट आ गए का? हो सर मी पास झालो. व्हेरी गुड. अरे पटेल किती मार्क्स मिळाले तुला? सर मुझे ना 37% मिला. माय गॉड, मुझे बहुत हंसी आ गया. मैं उनको मिट्टी मारा. अरे मुझे भी 37% मिला था यार, तू मेरा जैसा है. 37% मला मिळाले. आज मी एवढं काम करत राहिलो आणि तुझं पण कल्याण होईल. तो एवढा आनंदित होता. त्यांनी मला बूस्ट करून दिलात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहून मला खूप आनंद झाला. आणि मग आनंद होत असताना बघा, 37% घेतलेला मुलगा, वडील गेल्या वर्षीच त्यांचा मयत झाला. आज इथं कॅन्टीन चालवतो, चहाची कॅन्टीन. त्या कॅन्टीनवरती त्यांचं घर चालतो. आणि अशा हा पटेल मुलगा ह्यांचा दृष्टिकोन किती सकारात्मक आहे. आणि मी अजून एक विद्यार्थ्यांचं नाव घेतो. कृपया तुम्ही त्याचा नेगेटिव्ह अर्थ, फक्त मला टेंडन्सी काय आहे माहिती आहे का, विद्यार्थ्यांचा टेंडन्सी किंवा पालकांची एक मानसिक स्थिती. जो अक्कलकोट तालुक्यात फर्स्ट आलेल्या मुलांना आम्ही पाहिलो, म्हणजे आतापर्यंत जे शाळेचे फर्स्ट सेकंड थर्ड 90 वर घेतलेले मुलं पेढा कोणी आणून दिलेच नाही. म्हटलं असं का झालं? मी थोडं अनालिसिस केलं, असं का झालं. 90% घेतलेले विद्यार्थी जे फर्स्ट रँक आहे ते पेढा का दिलं नाही, तर ते सगळं नाराजी आहे. जो अक्कलकोट तालुक्यात प्रथम आहे 98.50% घेतलेला मुलगा, मग फक्त त्यांचं मी ऐकलो, त्या मुलांचं वडील काय म्हणतात, फक्त अजून 1.5% राहिलं. 1.5% मिळालं असलं तर 100 पैकी 100 गुण सगळं मार्कामध्ये मिळालं असतं. माझ्या मुलीला 100% मार्क मिळाला असता. आम्ही बोर्डाला तक्रार करतो, आम्ही रिव्हॅल्युएशन करतो. बरोबर आहे. परंतु आनंदापेक्षा त्यांनी त्याच्यावरती विचार करत राहिले. अजून 1.5% मिळालं असतं तर 100 पैकी 100% मिळालं असतं. मग तो नाराजी सर. आणि जेव्हा मी फर्स्ट रँक आलेले आमच्या शाळेतील जे एक विद्यार्थी, त्यांना विचारल्यानंतर मग त्यांच्या घरात पुन्हा एक थोडं नेगेटिव्ह ॲटिट्यूड कसं झालं, नाही सर 97.50% अजून 1% मार्क मिळाला असला तर आम्ही तालुक्यात फर्स्ट आलो असतो. फक्त बघ. आणि अजून एक विद्यार्थी आहे, जे सेकंड विद्यार्थ्यांनी विचारल्यानंतर त्यांनी, नाही सर मला फक्त 60 पॉइंट्स कमी पडलेले, नाहीतर मी शाळेत फर्स्ट आलो असतं. आणि जो तिसऱ्या क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याला बोलल्यानंतर, सर मला मराठी विषय मी एवढं चांगलं लिहिलो, मग मी 2 नंबर आला. मग 3 नंबरला विचारलं. आणि जो कन्नडमध्ये फर्स्ट आलेल्या मुलांच्या घरी जाऊन त्याने विचारलं, अरे दादा तुझं काँग्रेस? नाही सर मी अजून 2% घेतलं असलं तर मी संपूर्ण आपल्या शाळेमध्ये मी फर्स्ट आलो असतो. मग दुसरं जे 89% त्यांना विचारलं, नाही सर आमच्या मुलाला अजून थोडं टक्के. मी टीका करत नाही, पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. फक्त इथं प्रत्येकाचं विचारसरणी अनालिसिस केलो, म्हणजे प्रत्येकानं काय वाटतात. जे 4था नंबर आलेल्या मुलाला मी 3 नंबर आलो असतो, 3 नंबर मुलाला वाटतं मी 2 नंबर आलो असतो, 2 नंबरला वाटतं मी फर्स्ट आलो असतो. आणि जो शाळेत फर्स्ट आलेला तो म्हणतो मी तालुक्यात फर्स्ट आलो असतो. आणि जो तालुक्यात फर्स्ट आहे तो विद्यार्थी म्हणतो मी जिल्ह्यात फर्स्ट आलो असतो. म्हणजे
मग आता आलेले आहे ना, आलेल्या ह्याच्यावरती जल्लोष करणं, आलेल्या रिझल्टवरती संतोष करणं, आलेल्या रिझल्टवरती समाधान राहणं, हा अतिशय महत्वाचा पॉइंट्स मला तर समजतो. हा माझ्या डोक्यात कधी आला तर जेव्हा आपलं पटेल 37% घेऊन मला बूस्ट पाजवलं येताना, आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर किती आनंद. हे बघा, फर्स्ट येणं महत्वाचं आहे किंवा जास्तीत जास्त मार्क मिळवणं महत्वाचं आहे. त्याच्यासोबत आपण इतरांशी कंपॅरिझन न करता जर जीवन जगत राहिलो तर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि आज एक बीदरहून एक मुलगा मला फोन केलेत, सर BA BEd किंवा BSc BEd कोणी असेल तर मला पाठवा त्या लोकांना. मी त्यांना 25,000 रुपये पगार देतो आणि त्यांना राहण्यासाठी जेवण, घर, जेवणासाठी सगळं व्यवस्था करतो फ्रीमध्ये, आणि त्यांना 25,000 रुपये मी देतो. BA BEd कोणी असेल तर पाठवा, BSc BEd कोणी असलं तरी पाठवा. आणि त्यांनी असंच एक नवरा बायको 50,000 रुपये देतो म्हणाले. अजून ते तयार होईना झाले. मला सांगायचं एवढंच आहे की क्वालिटी, अगोदर क्वालिटी ठरवा. क्वालिटी पाहिजे आपल्याकडं. लोक आपल्याला कुठं ना कुठं काम मिळतोच, परमनंट मिळालं पाहिजे अशी गोष्ट न करता आपलं जीवन जगण्यासाठी किती पाहिजे तेवढं देवाने ठरवून आपल्याला दिलेलं आहे. फक्त इतरांशी कंपॅरिझन न करता आपण आपलं दृष्टीने आपण जर चालत राहिलो तर रिझल्ट आपल्याला मिळतो आणि जीवनात आपण आनंदी राहतो. मला तर एवढंच कळतात बघा. ओके, माझं पुस्तक किती विक्री झालंय, किती नाही झालं, कोणी घेतात कोणी नाही घेतात, कोणी टीका करतात नाही करतात, किती असलं तरी समाधान. चाललंय ना, जीवन चाललंय व्यवस्थित, कशाला लई टेन्शन घेऊन जीवन जगायचं नाही. अजून 20 वर्ष आपण जगतो. आता किती आहे, 40, अजून 20 वर्ष, 60 झालं की मग आपण जाणारच आहोत. म्हणजे भारतीय लोकांची जे लाईफ स्पॅन आहे 60 पर्यंतच आहे. म्हणून लई टेन्शनमध्ये राहून जीवन जगण्याचा अर्थ काहीच नाही. तुम्ही म्हणाल का हो किती फिलॉसॉफिकल सांगत आहे, सेटनेट बद्दल सांगा की. जे सिरियस आहे ते बरोबर पास होणार आहे, जे सिरियस नाही ते काय रिझल्ट त्यांना अगोदरच माहिती असतो. चला, तुम्हाला महाराष्ट्र सेट एक्झाम रिझल्ट मिळावं हीच शुभेच्छा. आणि तालुक्यात, शाळेत जे फर्स्ट रँक आलेले ते सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. आणि मला विशेष त्या पटेल जो 37% घेऊन मला बूस्ट पाजवलं त्या मुलांना सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि तुम्हाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. मला जर वेळ ॲडजस्ट झाला तर अजून थोडं व्हिडिओ तयार करण्याचे प्रयत्न करतो. मी करतो म्हणून तुम्ही थांबायचं नाही, मी करत नाही म्हणून तुम्ही थांबायचं नाही. मी एक्सटर्नल आहे. मी केलं तर फायदा घ्या, नाही केलं तर स्वतः अभ्यास करा आणि रिझल्ट मिळवा. कोणावर डिपेंड राहू नका. ओके, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ डिपेंडन्स व्हा आणि रिझल्ट मिळवा. आई वडिलांचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असू द्या. आई वडिलांना त्रास न देता व्यवस्थित अभ्यास करा, सगळ्यांचं कल्याण होऊन जाईल. थँक्यू सो मच. नमस्कार. येणार रे मॅडम, सगळ्यांना हे आमचे ताई आहे बघा, हे आमच्या अक्का आहे. अक्का नमस्कार करा हो, त्यांना पास करा. हां, पास 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 व्हा म्हणा. हां म्हणा. हां, ते कन्नड येत नाही, त्यांना मराठी नाही. अरे बापरे, पास व्हा ना, पास व्हा. पास. हां, थँक्यू. चला.